आणि या राजकीय बातम्यानंतर आता एक वेगळी बातमी आहे। जरा कल्पना करा की तुमच्या समोर अचानकपणे वाघोबा वाघ घेऊन उभा राहिला तर तुमचं काय होईल। निश्चितपणे सगळ्यांची घाबरगुंडी उडेल। यवतमाळच्या एका दाम्पत्याच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला। अचानक वाघ त्यांच्या समोर आला, परंतु मोठ्या धाडसानं या दोघाही जणांनी आपली सुटका या वाघाच्या तावडीतनं करून घेतली। वाघाची डरकाळी टीव्हीवर किंवा चित्रपटात जरी ऐकली तरी थरकाप उडतो। मग प्रत्यक्षात वाघोबाच समोर येऊन उभे राहिल्यानंतर काय अवस्था होईल। यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब परिसरातल्या मेश्राम दाम्पत्याला त्याचा प्रत्यय आलाय। कळंबच्या दुर्गम भागात मजूर वसंत आणि त्यांची पत्नी सुशीला मेश्राम गवत आणण्यासाठी गेले। मात्र गवत काढत असताना त्यांना अचानक वाघाची डरकाळी ऐकायला मिळाली। त्या दिवशी बोंबलत आला तिकडून, म्हणजे असं हाव हाव करत तिनं ऐकलं आमची कल्लीनं, हाट 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 केलं तर 3 वेळा, तसं 3 वेळा हाट हाट केल्यावर तर पळत म्हणलं या कायचा तो एकदम आमच्यावरच आला, एकदम जवळपास। जसं जवळपास आढायला पडा मधात रस्ता असल्या कारण आम्ही इकडे आलो जवळ, त्याला झाडाच्या आधार करायला तसा दिसला। तिने म्हटलं आता तू चल, म्हटलं इकडं यंगाली जाऊ ते फांदा घेऊनच खाली साली पडली खाली। त्याच्या थोड्या वेळानं आणखीन उठून सन्याने दुसरं झाडावर। त्याच्यानंतर मग आम्ही त्या दुर्गच्या दिशेला असं निघून गेलो आणि मग त्या तिकडं गावाकडे असं निघून सन्यासानं आम्ही गावातले लोक मग 5-6 लोक आणले। पाऊण तास झाडावर उभं राहिल्यानंतर मेश्राम दाम्पत्यानं गाव गाठलं आणि सुटकेचा निश्वास टाकला। यापूर्वीही या परिसरात वाघाचं दर्शन झालंय। परिसरातली अनेक जनावरं वाघानं फस्त केल्याचं गावकरी सांगतात। या 2 वर्षामध्ये असं एक निदर्शनास आलं, जवळपास 15 ते 20च्या जवळ गायीला वाघाने ठार केलेला आहे। आणि काही गावकऱ्यांचं इथे असं गावकऱ्यांनी सुद्धा या भागामध्ये 2 ते 3 वाघांना बघितलेलं आहे। तरी आम्हाला एक अशी वन विभागातर्फे एक मागणी करायची आहे की सदर वाघाचा यांनी बंदोबस्त करावा। मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलं उद्ध्वस्त झाली, त्यामुळे वाघाचा असा मुक्त संचार होतोय। पण मेश्राम यांनी दाखवलेली समयसूचकता आणि चातुर्यामुळे पत्नीची आणि स्वतःची वाघाच्या तावडीतून सुटका झाली, नाहीतर हा प्रसंग जीवावरही बेतला असता। कपिल शामकुवर, ABP माझा, यवतमाळ।